नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे आपण तिखट मिठाच्या पुऱ्या बघणार आहोत। त्यासाठी इथे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतले। तर इथे भरपूर सारी कोथिंबीर चिरून मी टाकून घेणार आहे। तुम्ही इथे एखादी पालेभाजी सुद्धा बारीक कट करून टाकू शकतात। तर इथे बघा, हळद, तिखट आणि मीठ हे घेतलेलं आहे। तर आपल्या घरच्यांच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात। आणि इथे बघा, लसण आणि मिरचीचा ठेचा मी घातला नाही, तो तुम्ही घालू शकता। तर इथे धने पावडर, जिरे पावडर, ओवा आणि तीळ घेतलेले आहेत आणि कसुरी मेथी घेतली आहे 2 चमचे। त्यानंतर इथे पुऱ्या आपल्या चांगल्या खुसखुशीत होण्यासाठी 4 टेबलस्पून एवढं मी गरम कडकडीत तेल मोहन म्हणून टाकून घेतलेलं आहे। तर हे मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण एखाद्या उलथण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं थंड झालं, हाताला सोसवण्यासारखं झालं की हे मोहन चांगलं आपल्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। तर इथे मी गव्हाचं पीठ जास्त घेतलेलं आहे आणि ज्वारीचं त्यापेक्षा कमी घेतलेलं आहे। तर तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा जास्त घेऊन गव्हाचं पीठ कमी घेऊ शकतात। तर त्यावेळेस तुम्ही मोहन न घालता ज्वारीचं पीठ जे आहे ना, ते कोमट पाण्यामध्ये भिजवा आणि अशा पद्धतीने बघा, आपण हा घट्ट गोळा भिजवून घेतलेला आहे। तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने तिखट पुऱ्या बनवायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने ह्या तिखट मिठाच्या ज्या पुऱ्यांचं आपण पीठ आहे चांगलं घट्ट भिजवून घेतलेलं आहे आणि त्यातलाच एक गोळा काढून इथे मोठी अशी पोळी लाटून घेणार आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी सुद्धा लाटून घेऊ शकतात, पण अशा पद्धतीने ह्या पुऱ्या लाटून घेतल्या ना की लवकर लाटून होतात आणि काम सुद्धा सोपं होतं। तर इथे चांगली पोळी मी लाटून घेणार आहे, ना जास्त खूप जाड ना जास्त खूप पातळ, अशा प्रमाणात आपल्याला लाटून घ्यायचे। तर बऱ्याच ठिकाणी या पुऱ्यांना तळणीचे धपाटे सुद्धा म्हणतात। तर ह्या पिठापासून तुम्ही धपाटे सुद्धा बनवू शकतात। बऱ्याच जणांकडे आषाढामध्ये असे तिखट मिठाचे धपाटे सुद्धा बनवले जातात। काही भागांमध्ये तळणीच्या पुऱ्या बनवल्या जातात ह्या तिखट मिठाच्या, तर काही भागामध्ये धपाटे सुद्धा बनवले जातात। तर तुमच्या भागामध्ये काय बनवलं जातं हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा, एखादी वाटी, ग्लास किंवा असा डबा घेऊन तुम्ही या पुऱ्या कट करून घेऊ शकतात, म्हणजे एकसारख्या सगळ्या पुऱ्या तयार होतात। तर एकदम खमंग खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात, कारण याच्यात आपण 3 प्रकारची पिठं ॲड केलेली आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तिखट मिठाच्या पुऱ्या करून बघा, कारण की एकदा या पुऱ्या केल्या ना तर 8-15 दिवस एकदम आरामात टिकतात। आणि इथे तुम्ही पुरी बघू शकतात की मी कशा प्रमाणात लाटलेली आहे। तर ही जी तिखट मिठाची पुरी आहे ना, ही 15 दिवस एकदम चांगली राहते। ताजी तळलेली गरम गरम सुद्धा ही पुरी एकदम मस्त लागते। पण ह्या जशा जशा शिळ्या होतात ना तशा तशा यांची चव एकदम भारी लागायला लागते। आणि या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत, चटण्यांसोबत खाऊ शकतात। तर एकदम मस्त अशी ही चवीची भन्नाट तिखट मिठाची पुरी तयार झालेली आहे। तुम्ही जर अजून आषाढ तळला नसेल तर नक्की अशा पद्धतीने या पुऱ्या करून खा, एकदम भारी लागतात। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात। आणि आपण ज्या पद्धतीने हे पीठ भिजवलेलं आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चावतील देखील, कारण अशा पद्धतीने मोहन घालून केल्यावर मस्त खुसखुशीत या पुऱ्या तयार होतात, बिलकुलही चिवट होत नाहीत। तर तेलाची जी फ्लेम आहे ती हाय फ्लेमवर ठेवूनच आपल्याला या पुऱ्या तळायच्या आहेत आणि खालच्या बाजूने पूर्ण सेट झाल्यानंतरच या पलटी करून आपल्याला तळायच्या। तर रंग तुम्ही बघू शकता। तर तेवढ्या पिठाच्या माझ्या एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते, आतून एकदम छान पोकळ खुसखुशीत अशी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने पुऱ्या करून तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतात, एकदम भारी लागतात आणि मस्त खुसखुशीत या पुऱ्या तयार होतात। तर केल्या नसतील अजून तर नक्की माझ्या पद्धतीने तयार करा, खा, प्या, मजा करा। थँक्यू।